नमस्कार. आज आपण उचकी का लागते व त्यावरील काही उपाय पाहू. छाती व पोट यांच्यामध्ये जो मांसाचा पडदा आहे त्याची हालचाल श्वासोच्छवासाप्रमाणे होते, पण त्याला जर काही कारणांनी अपाय झाला तर त्याची व श्वासोच्छवासाची गती योग्य रीतीने चालत नाही, म्हणून उचकी लागते. अपचन, अतिशय कडू, तिखट, उष्ण पदार्थ खाल्ल्यामुळे यकृत विकार, मलावरोध यामुळेही उचकी लागते. यावरील उपाय पाहू. जीभ थोडी ओढूनही उचकी थांबते. मलावरोधाने उचकी लागली असल्यास ग्लिसरीनची पिचकारी देऊन शौचास होते व उचकी थांबते. तपकीर रुंगून शिंका आल्याने उचकी थांबलेली आहे. एका थाळीत निखारे घ्यावे, त्यावर उडदाचे पीठ टाकून जो धूर निघेल तो नाकातोंडाने आत घ्यावा. लेंडी पिंपळीचे चूर्ण 1 गुंज घेऊन तूप साखरेतून द्यावे. आवळघाटी, सुंठ, पिंपळी यांचा काढा करून त्यात साखर घालून द्यावा. वेलदोडे व लवंगा ही समभाग घेऊन त्यांचे भाजून चूर्ण करावे व प्रत्येक वेळी 1 चमचा चूर्ण मधातून द्यावे. गुळाचे पाणी करावे. थोडी सुंठ घालून पिण्यास द्यावे व त्यातील 4-5 थेंब नाकात घालावे. निगडीचे बी, पिंपळी यांचा काढा करून त्यात थोडा भाजलेला हिंग घालून पिण्यास द्यावा. धन्यवाद. माहिती आवडल्यास चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे.